नमस्कार यूट्यूब फॅमिलीचं तुमचं किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपीट। तर उपीटासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी घेतलेला आहे रवा। तिथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। ते बारीक चिरलेला कांदा, ते बारीक चिरलेले टोमॅटो, ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ही मिरची, ही मोहरी, ही जिरं, हे हिंग आणि ही हळद। तर इतकं साहित्य मी घेतलेलं आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता आपण गॅस चालू करून घेऊयात। तर मी गॅसवरती एक कढई ठेवणार आहे। तर मी या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे। तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण या तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे। मी इथे 1 वाटी इतके शेंगदाणे घेऊन ह्याच्यात टाकलेले आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे छान। आता आपण याचे शेंगदाणे टाकून छान फ्राय करून घेणार आहेत। तर आपले शेंगदाणे असे गोल्डन असे तळून झालेले आहेत। आपण या शेंगदाण्यांना काढून घेऊयात। ते शेंगदाणे चांगले चटचटायला लागले की तळून झालेले हे समजून घ्यायचं आहे आपल्याला। पण सर्व शेंगदाणे तेलातून साईडला काढून घेऊयात। आता इथे मी गॅसवरती एक दुसरी कढई ठेवून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं तेल टाकायचं आहे। थोडंसंच टाकायचं आपल्याला, जास्त टाकायचं नाहीये। तर तेल छान तापून घ्यायचं आपल्याला आणि याच्यात जो आपण रवा घेतलेला होता हा टाकून घ्यायचा आहे। तर आपण या रव्याला सतत हलवत असं भाजून घेऊया। तर आपल्याला हा रवा भाजायचा आहे, त्यामुळे आपल्याला याला जास्त तेल लागणार नाही, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। तर आपण रवा असा सोनेरी रंग एवढा येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। पाहू शकता त्या रव्यामध्ये एकही तेलाची गाठ राहिलेली नाहीये। तर आपण हे कढई उतरवून घेऊयात। तर मी पुन्हा एकदा हीच कढई घेतलेली आहे। तर याच्यामध्ये आपण जिरी आणि मोहरी जी घेतलेली होती ते मी टाकून घेते। तर आपण हा बारीक चिरलेला कांदा त्याच्यात टाकून घेऊया। तर आता आपल्याला हा कांदा लालसर असा परतून घ्यायचा आहे। तर आपला कांदा परतून झालेला आहे। तर आपण याच्यात हा बारीक चिरलेला टोमॅटो होता तो टाकून घेऊयात। तर आपल्याला हा टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे। आता मी ते थोडंसं चवीपुरतं मीठ याच्यात टाकणार आहे। या प्रोसेसला मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो। तर आपला टोमॅटो आणि कांद्याने छान रंग बदलून घेतलेला आहे। तर आता आपण इथे याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात। तर मी इथे बारीक चिरलेली मिरची टाकून घेणार आहे। तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर या सगळ्या भाज्या तुम्ही पाहू शकता कशा मऊ अशा शिजलेल्या आहेत। अशाच तुम्हाला ही भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर आपण या प्रोसेसला इथे आपण हळद आणि हिंग जे घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात। तर आपल्याला याला छान या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता मी या मसाल्याला छान याच्यात परतवून घेतलेला आहे। आता इथे आपण गॅसवरती पातेल्यामध्ये थोडंसं 2 ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपण जो भाजून घेतलेला रवा होता त्याला आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला रव्याला या भाज्यापाल्यांमध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। तर पाणी आपल्याला कोमट तापवून घ्यायचं आहे। आपलं बोट बुडेल इतकं आपल्याला कोमट तापवून घ्यायचं आहे। तर हे पाणी आपल्याला या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। तर आपण याला छान पटपट हलवून घेऊयात। गरम पाणी उपीटामध्ये टाकल्यामुळे त्याच्यात गाठी होत नाहीत, म्हणून गरम पाणीच करून टाका। थंड पाणी टाकल्याने उपीटामध्ये खूप साऱ्या गाठी होऊ शकतात। तर आपण याला
छान हलवून घेतलेलं आहे आणि आपण याला आता झाकून ठेवूया. 2 मिनिटे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण या ताटाला खोलून पाहूयात. आता या आपल्याला उपीटाला छान बुडापासून असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे करपू नये. तर आता मी याला छान असं हलवून घेतलेलं आहे. तर आपण जे तळलेले शेंगदाणे होते ते याच्यात घालून द्यायचे. शेंगदाणे तळल्यामुळे उपीटात खूप कुरकुरीत लागतात. तर आपण हे उपीट अजून एकदा छान असं हलवून घेऊयात. तर आपण या उपीटामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. तर आपण हा उपीट आपलं जे आहे आपलं उपीट तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर आता मी याला आणखीन एकदा हलवून घेते. तुम्ही पाहू शकता की सुंदर असं उपीट झालेलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.